सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी। माढ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। बबन शिंदेंचे दोन्ही पुत्र रणजित शिंदे आणि विक्रमसिंग शिंदे आज भाजपात प्रवेश करणार। मुंबईतील भाजप कार्यालयामध्ये होणार पक्षप्रवेश। ठाकरेंच्या सेनेमध्ये 60 पेक्षा जास्त वय असलेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारीची संधी नाही, तर माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू। सूत्रांची टीव्ही9 मराठीला माहिती। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यासाठी गोखले बिल्डरसह ट्रस्टनं सुद्धा सहमती दर्शवली। बिल्डर विशाल गोखले आणि ट्रस्टींनी प्रतिज्ञापत्र दाखल करावेत, धर्मादाय आयुक्तांचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीस आज पुणे दौऱ्यावर। मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगला भेट द्यावी, जैन मुनी गुप्तीनंद महाराजांचं आवाहन। तर मुख्यमंत्री न्यायप्रिय आहेत आणि ते नक्कीच आम्हाला न्याय देतील, जैन मुनींनी व्यक्त केला विश्वास। खासदार नारायण राणेंच्या जनता दरबाराचा आजचा दुसरा दिवस। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये नारायण राणेंचा हा जनता दरबार। देवरुखमध्ये दुपारी 12 वाजता जनता दरबाराला सुरुवात होणार। राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत अजित पवारांची सर्व आमदारांना तंबी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला तयार राहा, कुणाच्याही भरवशावर अवलंबून राहू नका, पक्षाची ताकद दाखवा, मुंबईत फिरू नका, मतदारसंघात फिरा, अजित पवारांचे आमदारांना आदेश। ठाण्यामध्ये मनसेची जोरदार बॅनरबाजी। 1 नोव्हेंबरच्या विराट मोर्चासाठी मनसे सज्ज। संविधान वाचवा, लोकशाहीत जगवा, चलो मुंबई, असा बॅनरवर उल्लेख। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाच्या काही अंतरावरच ठाकरेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। सत्तेची नाही, सत्याची लढाई, तर हा नारा देत ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी। बॅनरवर केदार दिघे आणि राजन विचारे यांचा फोटो। नंदुरबारमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची आढावा बैठक। पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना। नंदुरबार जिल्हा परिषद काँग्रेस स्वबळावर लढेल अशी परिस्थिती, भाई जगतापांची माहिती।